निमित्त तुम्ही रक्तदान केलं आहे, स्वतः एक वेगळा आदर्श निर्माण करून दिलेला आहे. काय सांगाल आणि काय शुभेच्छा द्याल? पासून सुरू आहे सर आणि आज हे देखील आपण केलंय आणि नववर्षा निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला काय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 31 डिसेंबरला रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू केला. रक्तदानाशिवाय म्हणजे ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय दुसरा पर्याय नाही, हे लक्षात घेऊन दिघे साहेबांनी सुरू केलेल्या 28 वर्षापूर्वी रक्तदानाचा उपक्रम आजही सुरू आहे. मी स्वतः रक्तदान 31 डिसेंबरला करतो. या 31 डिसेंबरचा समारोप आणि नवीन वर्षाचं स्वागत 31 डिसेंबरला रात्री 12 वाजल्यानंतर रक्तदानाने या ठिकाणी सर्व रक्तदाते करतात. अशा प्रकारचा आगळा वेगळा हा उपक्रम आजही अखंडितपणे सुरू आहे. मी सर्व रक्तदात्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर नवीन वर्षाचं मनापासून स्वागत करतो. 2024 हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो अशा मनापासून शुभेच्छा. या राज्यावरचं, बळीराजावरचं, सर्व सामान्य माणसावरचं संकट अरिष्ट दूर हो आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या आणि हे राज्य सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या अशा प्रकारच्या सगळ्यांना शुभेच्छा. या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या नवीन वर्षामध्ये होईल अशा प्रकारच्या मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा संकल्प काय 2024 मध्ये? यामध्ये खरं म्हणजे या नवीन वर्षामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस, सर्व संकट दूर होऊ द्या, सगळं अरिष्ट टळू द्या आणि नवीन आम्ही जी काही मुंबई मध्ये ठाण्यामध्ये जे डीप क्लीन ड्राईव्ह जे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे, या राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये प्रभावीपणे त्याचा अंमल होईल आणि मुंबई क्लीन, मुंबई ग्रीन, मुंबई सुंदर अशा प्रकारची जी काही संकल्पना आहे ती राज्यामध्ये आम्ही राबवणार आहोत. स्वच्छता मोहीम जी आहे ती, जी आदरणीय मोदी साहेबांनी 2015 साली स्वच्छ भारत अभियान सुरू केलं, त्याचं महत्त्व आज लोकांना कळतंय आणि लोकांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर अवेअरनेस आहे आणि म्हणून ही फक्त मुख्यमंत्र्याचं अभियान किंवा सरकारचं अभियान इतक्यापुरतं मर्यादित न राहता ही लोक चळवळ निर्माण होईल आणि सर्व लोकांची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये होईल आणि याचा परिणाम स्वच्छतेवर, आरोग्यावर नक्की चांगलं सुदृढ आरोग्य लोकांना मिळेल. राम मंदिराचं देखील 22 जानेवारीला लोकार्पण होतं आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं, आनंद दिघे साहेबांचं, सगळ्यांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर व्हावं. अयोध्येमध्ये राम मंदिर होतं आहे आणि तेही बाळासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 22 जानेवारीला त्याचं लोकार्पण होतं आहे. खरं म्हणजे ही मोठी श्रद्धांजली बाळासाहेबांना ठरेल आणि त्यासाठी करोडो लोकांचं स्वप्न साकार करणारे या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री साहेबांचा आणि एक आपण पाहतोय की संपूर्ण राज्यभर, देशभर एक मोठा उत्साह या राम मंदिराला घेऊन आहे. राम मंदिराचं लोकार्पण हे सगळा एक देशवासियांसाठी आनंदाची बाब आहे. मुख्यमंत्री म्हणून मी संकल्प काय, राज्याचा विकास, सर्वसामान्य माणसाला न्याय, हे राज्य सुजलाम सुफलाम, या राज्यामध्ये भरभराट होऊ द्या अशा प्रकारचं एक नवीन संकल्प जो आहे हे राज्य प्रगतीपथाकडे जाऊ द्या आणि सर्व राज्यावरची संकट अरिष्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे दूर होऊ द्या.
साहेबांचा सत्कार होत आहे. जोरात टाळ्या वाजवून साहेबांचा सत्कार करायचा आहे. आज आपल्या ठाण्याचं भाग्य आहे की आपल्याला आपल्या ठाण्याचे मुख्यमंत्री मिळाले आणि आज ते संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार होत आहे. हे माने वरती साईडला कर रहा हाँ बोलना हाँ मी काय लाईन नाही घेतला कैलास शिंदे साहेब कुठे लावले बघ ना कैलास शिंदे साहेब